नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत? छान अभ्यास चालला आहे बाळांनो. 10वीचे पेपर पुढच्या 4 ते 5 महिन्यात आहेच. आपण आत्तापर्यंत लिनियर इक्वेशन, इंटू व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिकचे व्हिडिओज बघितले होते. आत्ता आपण स्टार्ट करूया नवीन चॅप्टर, मॅथ्स 1चा 3rd चॅप्टर. नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हा चॅप्टर बाळांनो एक 8 ते 10 मार्क्सला आहे, परंतु या चॅप्टरला खूप व्हॅल्यू आहे. कारण जर तुम्ही कधी 11वी 12वीमध्ये जर समजा जेईचं प्रिपरेशन करणार असाल, जेई, NDA, नाटा, वॉटेवर इट एक्झाम असेल तेवढ्या, तर त्या सगळ्या एक्झाममध्ये हा टॉपिक फिक्स आहे, ज्याचं नाव ॲक्च्युली असतं सिक्वेन्स आणि सिरीज, ज्यावर गॅरंटेड क्वेश्चन असतो. आणि सगळ्यात मेन सांगू का, याचं सगळं बेसिक जे आहे ते आपल्याला 10वीला दिलेलं आहे, फक्त नीट समजून घ्यावं लागेल. चला तर सुरुवात करण्यापूर्वी जसं तुम्ही बघितलं टॉपिकचं नाव होतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, पण त्यापूर्वी जो वर्ड दिसतोय तो बघा कोणता आहे, प्रोग्रेशन. हे प्रोग्रेशन म्हणजे काय तर मला प्रोग्रेशनला म्हणतात सिक्वेन्स. काय म्हणतात? सिक्वेन्स. आपण सध्या बघूया सिक्वेन्सबद्दल. या लेसनमध्ये आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय, nth टर्म काय असते, सम ऑफ द nth टर्म आणि ॲप्लिकेशन ऑफ AP असे काही टॉपिक्स आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहे. 1 बाय 1 बघूया आपण. 1 व्हिडिओ मी तुम्हाला देत जाणार आहे, तुम्ही ते बघत जा आणि चांगला अभ्यास करत चला. तर सिक्वेन्स म्हणजे काय रे, जसं एक्झाम्पल आहे नॅचरल नंबर कोणते, तुम्ही काय म्हणतात सर 1, 7, 13, 15 असं नाही म्हणत. तुम्ही काय म्हणतात, तुम्ही नेहमी सिम्पल म्हणतात सर 1, 2, 3, 4. म्हणजे तुम्ही सांगण्याची जी पद्धत आहे का, ती एक समथिंग ऑर्डर तुम्ही पाहून फॉलो करताय. की 1 नंतर तुम्ही 2 सांगतात, 2 नंतर 3 सांगतात, 3 नंतर 4 सांगतात. म्हणजे काय झालं की आपण काही नंबरला अरेंज करतोय. काय करतोय? अरेंज म्हणजे मांडणे. हे मांडतो कसे आपण, एका डेफिनाईट ऑर्डरने, ठराविक पद्धतीने आपण नंबरला मांडतो. समजा एक्झाम्पल बघा बाळांनो, 2 नंतर घेतला 4, 6, 8 इवन नंबर, की 2 नंतर आपण नेहमी 4च सांगतो, 4 नंतर आपण 6 सांगतो. आपण एक ऑर्डर फॉलो केली. ही ऑर्डर कोणती होती तर तुम्ही चेक केलं बाळांनो. हा जर 2 असेल तर पुढचा नंबर कोण आहे 4, तो कसा भेटणार, तर यामध्ये तुम्ही काय केलं बाळांनो, +2 ॲड केला आहे. याच्या पुढचा नंबर +2, हा काय केला बेटा +2, 8 + 2 10, 10 + 2 12. समजलं? आपण एक ऑर्डर फॉलो करतो, याला म्हणतात सिक्वेन्स. अजून बघायचं तर बघा 1, 2, 4, 8, 16, 32. चेक करा. 1 + 1 2 नाही, कारण 2 + 1 3 होतो. इथली ऑर्डर काय होती बाळांनो, 1 × 2 2, 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32. म्हणजे आपण एक पॅटर्न फॉलो करतो. काय फॉलो करतोय? पॅटर्न फॉलो करतो बाळांनो. याला म्हणतात सिक्वेन्स. ही आहे डेफिनेशन, अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर, होल नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, इंटिजर नंबर, लागल तेवढे नंबर्स जे आपण एका प्रॉपर वेने अरेंज करतो, याला म्हणतात सिक्वेन्स. मग प्रश्न सर AP म्हणजे काय? AP म्हणजेच काय? अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बाळांनो? तर बघा एक एक्झाम्पल आहे, 3, 6, 9, 12 हे झाला सिक्वेन्स. आता याला आपण काय म्हणतो बाळांनो, ही आपली फर्स्ट टर्म. ही आपली कोणती टर्म बाळांनो? फर्स्ट टर्म. या फर्स्ट टर्मला नेहमी शो करतात T1 ने किंवा A ने. लक्षात ठेवा, फर्स्ट टर्मला नेहमी T1 ने, T1 फर्स्ट टर्म. यालाच आपण A ने पण शो करणार आहोत. याला म्हणणार आपण सेकंड टर्म. ही आपली कोणती टर्म? थर्ड टर्म. ही आपली कोणती टर्म? फोर्थ टर्म. टर्म बद्दल कळलं? फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म अँड सो ऑन. 1, 2. आता जर तुम्ही मला एक गोष्ट चेक केली, एकच मिनटं सॉरी, हां, तर आता हा एक सिक्वेन्स होता. मग या सिक्वेन्स हा AP आहे की नाही हे आपण चेक करूया. कसं चेक करायचं? सिम्पल लॉजिक काय, या 2 शेजारच्या, हे शेजारचे म्हणजे काय रे गुरुजी? कॉन्झिक्युटिव्ह. कोणता वर्ड वापरला आपण? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे शेजारच्या. या 2 नंबरचा फाइंड करायचा डिफरन्स. काय करायचा? डिफरन्स. म्हणजे काय? पुढचा नंबर मायनस मागचा नंबर. 6 - 3 2,
9 सॉरी 6 मायनस 3 3 9 मायनस 6 3 12मधून 9 गेले 3 15 मायनस 12 3 काय सापडला इथं प्रत्येक वेळेस आपण जेव्हा डिफरन्स घेतला काय घेतला डिफरन्स तर हा डिफरन्स कसा आला सेम आला कसा आला तो सेम आला मग बाळांनो ज्या सिक्वेन्समध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स सेम येतो याला म्हणतात अरिथमेटिक प्रोग्रेशन AP in the given sequence if the difference between two consecutive terms is constant म्हणजे सेम येणं then the sequence is called as arithmetic progression. जसं मी बोललो काय फर्स्ट टर्मला नेहमी आपण कशाने शो करणार आहोत बाळांनो फर्स्ट टर्म म्हणजेच कोण आपली ए आणि आपण जो डिफरन्स काढतोय या डिफरन्सलाच आपण पुढे म्हणणार आहोत कॉमन डिफरन्स आणि हा कॉमन डिफरन्स नेहमी बाळांनो शो करतात डीने कशाने डी म्हणजे डिफरन्सने शो करतात बघा फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए अँड कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी AP म्हणजे सर्वांना समजलं असेल हवं ते एक्झाम्पल परत सांगतो बघा जस्ट एक्झाम्पल आहे का 1 4 7 11 चेक करा बरं हा AP आहे का सर काय बोलले AP म्हणजे काय करायचं शेजारचे म्हणजे कोणते टर्म्स कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स काढायचा चेक करा बरं 4 मधून 1 करा मायनस किती उरला 3 7 मधून 4 गेला 3 11 मधून 7 गेला 4 डिफरन्स सेम आहे का नाही म्हणजे हा AP बनणार नाही पण जर इथं बाळांनो आपण 10 घेतला असता तर रे 10 मायनस 7 3 हा डिफरन्स सेम बनतो हा डिफरन्स जो सेम बनतो याला म्हणतो आपण AP अरिथमेटिक प्रोग्रेशन बघा काही क्वेश्चन्स आहे तुमच्या एक्सरसाइज 3.1 मधले ते तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला ते खूप चांगले समजतील बघा क्वेश्चन जर बाळांनो वाचला तर क्वेश्चन काय होता विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP आहे की नाही चेक करा इफ दे आर AP जर AP असेल तर फाइंड द कॉमन डिफरन्स 1 बाय 1 ऐकायचं घाई नाही आहे यांना काय म्हणतो आपण टर्म्स काय म्हणतो टर्म्स बोला काय म्हणतो टर्म्स इथं लिहायचं छान लेट ही आपली फर्स्ट टर्म T1 इक्वल टू 2 ही आपली सेकंड टर्म 4 ही आपली थर्ड टर्म 6 ही आपली फोर्थ टर्म 8 आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स चेक करायचा आहे डिफरन्स म्हणजे काय पुढची टर्म मायनस मागची टर्म डिफरन्स म्हणजे काय पुढची टर्म मायनस मागची टर्म T2 मायनस T1 4 मायनस 2 2 T3 मायनस T2 6 मायनस 4 2 T4 मायनस T3 अबे धतुऱ्या पुढची टर्म मायनस मागची टर्म 8 मायनस 6 इक्वल टू 2 उरी पप्पा काय सापडला डिफरन्स कसा सापडला सेम 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 इथे लिहायचं हिअर द डिफरन्स बिटवीन टू consecutive terms are constants सो हा कोण बनला आपला AP आणि हे काय म्हणला जर तो AP असेल तर कॉमन डिफरन्स सांगा तुम्ही सांगा बाळांनो इथे कॉमन डिफरन्स म्हणजे काय जो डिफरन्स आपला आला तो किती होता बाळांनो व्हेरी गुड हा आला आपला कॉमन म्हणजे सेम आला डिफरन्स जो आला 2 सर्वांना कळालं AP कसा चेक करायचा टर्म्समधला डिफरन्स काढायचा जर तो सेम आला तर हा बनणार आपला AP हो की नाही व्हेरी गुड चला हा सेकंड ट्राय करूया मला रफ करू शकत नाही पण इथे जस्ट स्टार्ट करू का एक काम करा आपल्याला बेळा पुढे घेऊया -10 -6 -2 आणि +2 ओके बघा रे -10 -6 विसरलो -2 आणि मग ओके -2 आणि कोण 2 काय चेक करायचं आहे AP पहिली स्टेप काय सांग मग आता हा फर्स्ट टर्मला पकडलं मी -10 याला पकडलं मी T2 हा कोण आहे आपला -6 हा आपला पकडायचा T3 आणि हा पकडायचा कोण T4 सोन्या यांचा काढायचा डिफरन्स T2 -T1 ए बोंबालना T2 होता -6 मायनस साईन हे मायनस तुझं नाही लोकांचं इथं कोण आहे T1 ची काय होती -10 बघ -6 मायनस मायनस +10 10 - 6
4. सेकंड पुढच्या दोन टर्म्स T2 आणि कोण आहे T3. T3 मायनस T2 किती आहे बेटा T3 -2 मायनस T2 होता -6 बाळांनो -2 असाच ठेवा मायनस मायनस बेटा +6 6 - 2 किती आला 4. नेक्स्ट T4 मायनस कोण पुढची टर्म मायनस मागची टर्म बेटा व्हेरी गुड 2 मायनस -2 2 + 2 = what 4. काय सापडला डिफरन्स कसा सापडला सेम. मग इथं छान लिहायचं स्टेटमेंट काय हेन्स नाही बे मास्टर हिअर द डिफरन्स बिटवीन consecutive terms are constant. So it is an AP. ठीक आहे म्हणले जर AP असेल तर कोण हवा आहे कॉमन डिफरन्स. सांग ना सोन्या कॉमन डिफरन्स किती होईल. ए सोन्या सांग ना किती झाला तुझा कॉमन डिफरन्स. हा काय रे 4 4 4 हा होता आपला कॉमन डिफरन्स. समजला एकदम बेसिक बाळांनो 1 मार्क्सचे क्वेश्चन्स हार्डली. चला हा घेऊया पुढचा प्रश्न. लेट फर्स्ट टर्मला पकडायचं 0.3 ही आहे आपली सेकंड टर्म 0.33 ही आहे आपली थर्ड टाइम 0.333 अँड सो ऑन. काय डिफरन्स चेक करा. चला बोला T2 मायनस T1 किती बेटा T2 0.33 मायनस कोण 0.3 साईडला करतो बघा 0.33 मायनस 0.3 इथं घ्यायचा 0 3 - 0 3 3 - 3 0 हा आला 0. आपला डिफरन्स काय म्हणला बेटांनो 0.03. चला नेक्स्ट T2 T3 मायनस T2 ह्या टर्म झाल्या ना. आता याला घ्यायचं ना बाप्पा T3 किती रे सोन्या 0.333 मायनस 0.3. लगेच घाईमध्ये लिहायचं नाही सोडवायचं नाही की बघा 333 मायनस 0.33 इथं घेतला मी 0 3 - 0 3 330 0.0 हा आला किती 0.003. सांग माता हा डिफरन्स सेम आहे का नाही. मग इथं लिहायचं हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms are not constants. So it is not an AP. सरांना समजला. फर्स्ट एकदम बेसिक कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहे एवढे अवघड नाही आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. अरे हा पण चेक करायचा आपल्याला की हा AP आहे की नाही. कसं चेक करणार फर्स्ट टर्म. सो लेट बोला बाळांनो T1 तुमचा काय होता 3 T2 काय होतात 3 + √2 T3 कोण होता 3 + 2√2 T4 कोण होता 3 + 3√2. काय चेक करायचा डिफरन्स कसा T2 मायनस T1 असा किती आहे T2. हे बघा घाई करू नका बाळांनो फक्त घाई. काय होतं मुलं ना आपल्याला डेंजर आहे काही ते काही शोध लावू शकतात. मायनस कोण आहे T1 आपला 3 बघा प्लस -3 कॅन्सल युअर आन्सर इज √2. परंतु इथं मात्र मुलं काशी करतातच आपले. कशी करतात T3 मायनस T2 लिहितात शाळेमध्ये 3 + 2√2 मायनस T2 लिहायचं लगेच 3 + √2 हां 3 कॅन्सल 2√2 + √2 3√2. अरे हा डिफरन्स हे मलाच नाही. हे असे शोध नका लावू. बेसिकचे 3 तेरा वाजवायचे नाही सोन्यानो. मी परत सांगतोय स्टेप वाईज जा. पहिल्यांदा लिहायचा T3 जो होता कारण आपला T3 कुठे गेला बे हा 3 + 2√2 मायनस T2 काय वेळांनो 3 + √2. तर बाळांनो याला ब्रॅकेट करा कारण बाहेर मायनस साईन असतं तर ब्रॅकेट करणं गरजेचं आहे. आता हे मायनस आत जातं बाळांनो. मग हे काय होतं 3 + 2√2 मायनस आत गेलं की -3 - √2 होणार. आणि आता बघ हा झाला कॅन्सल 2√2 - 1√2 2√2 - 1√2 2 मँगो मायनस 1 मँगो इक्वल टू काय 1 मँगो. 2 मँगोमधून 1 मँगो खाल्ल्यावर किती उरला 1. तसंच
2√2 याला बघायचं मँगो 2 मँगो मायनस 1 मँगो 1 मँगो म्हणजेच काय रे 1√2 म्हणजेच काय रे √2 समज में आयो. चला पुढच्या दोन टर्म कोणत्या आहेत T3 आणि T4 यांचा घेऊया डिफरन्स. T4 मायनस T3 होता बाळांनो 3 + 3√2 मायनस ब्रॅकेट केला T3 जो होता तो होता 3 + 2√2 बाळांनो 3 + 2 सॉरी 3 + 3√2 मायनस आत गेलं तर मायनस आणि हा प्लस मायनस मायनस होणार 2√2 काय सापडलं बेटा +3 - 3 कॅन्सल 3 मँगो हा 3 आहे बरं का 3√2 मायनस 2√2 3 मँगो मायनस 2 मँगो 1 मँगो म्हणजेच कोण रे √2 चेक करा इथला √2 आला सेम हा पण कोणाला √2 आणि हा पण कोणाला √2 म्हणजे डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कशा बनल्या बेटा सेम बनल्या याचा अर्थ हा कोण म्हणला AP आणि हा कोण म्हणला आपला कॉमन डिफरन्स असं छानसं खाली लिहून काढायचं. ओके छान होता क्वेश्चन बेसिक क्वेश्चन मला खूप चला जाऊया पुढे चला भाऊ. ओके क्वेश्चन सर्वांनी लवकर रीड करा मानो सर्वांनी क्वेश्चन लवकर रीड करा. आपल्याला एक AP लिहायचं बघा राईट अँड AP ज्याची तुम्हाला फर्स्ट टर्म माहिती आहे आणि कोण माहिती आहे कॉमन डिफरन्स. थोडंसं बेसिक सांगतो मग जाऊया पुढे. ॲज यू नो T2 मायनस T1 म्हणजेच काय रे D 1 2 तुम्हाला मी बोललो की T1 म्हणजेच कोण आहे बेटांनो T1 म्हणजेच काय एक काम करा बेस्ट ऑप्शन आहे याला घेऊन जा पलीकडे T2 इक्वल टू वॉट T1 प्लस D T2 इक्वल टू वॉट T1 प्लस D. मग जर तुम्हाला सेकंड टर्म हवी असेल तर तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये D आता ॲड करायचा आहे. तसंच जर मला थर्ड टर्म हवी असेल तर मी काय करणार बघा आता सेकंड टर्ममध्ये D ॲड करणार. तसंच बघ ना बेटा T4 मायनस T3 इक्वल टू काय असतो रे D. मग जर मला T4 हवा असता हा गेला असता बेटा पलीकडे T3 प्लस D म्हणजे कळलं सर्वांना. पुढची टर्म काढायची असेल आणि D माहिती असेल तर मागच्या टर्ममध्ये कोण मिळवायचा D मिळवायचा बाळांनो. कोण मिळवायचा राजांनो D मिळवायचा. मग आता बघा क्वेश्चनकडे इथे तुम्हाला काय गिवन दिलं होतं त्याने आपल्याला फर्स्ट टर्म दिली होती. सो लेट T1 म्हणजेच काय रे A जो होता 10 आणि D किती बाळांनो 5. ओके सेकंड टर्म कशी काढायची रे फर्स्ट टर्ममध्ये D ॲड करायचा. फर्स्ट टर्म काय होती 10 + 5 इज इक्वल टू वॉट 15. सेम मला जर T3 हवा असेल तर मी T2 मध्ये D ॲड करणार. T2 काय बेटा आपल्याकडे 15 प्लस D किती वेळा आपल्याकडे 5 हा किती बनला बाळांनो 20. सेम मला जर T4 हवा असेल तर मी T3 मध्ये कोण ॲड करणार बे D दॅट इज 20 + 5 इक्वल टू 25 अँड सो ऑन. तर इथं सरळ लिहायचं. सो रिक्वायर्ड AP इज फर्स्ट टर्म लिहत नाही मुलं फर्स्ट टर्म कधीच डायरेक्ट काय करतात मुलं असं लिहितात 15 20 25 नो आपल्याला AP लिहायचं आहे. काय लिहायचं आहे AP. याची फर्स्ट टर्म काय होती जी ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन होती 10 ती लिहायची. क्लिअर 12 ऑफ यू. हा आला बघा आपला AP असे दांड्या मारून जायचं विचार फक्त बस. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेम क्वेश्चन होता A दिला होता A सोन्या A म्हणजेच कोण रे T1 जो होता -3 आणि D किती होतं बाळांनो 0. तुम्हाला कोण हवं आहे सेकंड टर्म. कोण हवी आहे सेकंड टर्म. सांगा बरं कसं काढणार मग T2 कसा काढायचा T1 मध्ये म्हणजे मागच्या टर्ममध्ये D ॲड करायचा हो की नाही. किती रे T1 -3 + 0 किती होणार बेटांनो -3. पुढचा T3 कसा काढणार T2 प्लस D किती वेळांनो T2 तो होता -3 + 0 परत आला कोण -3 परत बोंबला. T4 काय होणार रे T3 प्लस D किती रे T3 -3 + 0 किती बनला रे -3. असे खूप साऱ्या टर्म तुम्ही काढू शकतात. सो इथं लिहायचं हेन्स रिक्वायर्ड AP इज फर्स्ट टर्म काय होती रे -3 सेकंड पण -3 थर्ड पण -3 फोर्थ पण -3 अँड सो ऑन. समजलं रे सिम्पल आहे रे बाळांनो. याचा सेकंड थर्ड एक्सरसाइज खूप IMP आपल्याला आणि प्रॉब्लेम सेट जास्त आहे IMP. चला हा एक थोडासा तुमच्या पुस्तकाचा क्वेश्चन आहे. हा डिफिकल्ट वाटतो मुलांना म्हणून घेतोय बघा. चला आपल्याला AP बनवायचा आहे
ही आपली कोणती टर्म बाळांनो, फर्स्ट टर्म, आणि कोण दिला होता, डी दिला होता. ओके, फर्स्ट टर्म म्हणजेच काय रे बेटा, T1, ज्याला आपण ए पकडतो, जो होता -7. डी माहिती होता किती बाळांनो, 1/2. मी आत्ताच बोललो, पुढची टर्म सेकंड टर्म हवी असेल तर काय करणार रे बाळांनो, फर्स्ट टर्ममध्ये डी ॲड करायचा. चला बोला, कोणती बेटा आपली फर्स्ट टर्म, -7 + 1/2. काय करणार, बेस सेम करा बाळांनो, बेस सेम. 2 × -7 -14 प्लस याच्यावरती 1 आणि हा लिहायचा 2. कळलं, 2 × -7 -14 + 1/2 हा बनणार बेटा -13/2. नेक्स्ट T3 थर्ड टर्म कशी काढणार, सेकंड टर्ममध्ये कोण ॲड करायचा, डी. सेकंड टर्म काय बेटा आपल्याकडे -13/2 आणि याच्यामध्ये मी कोण ॲड करणार, 1/2. दोघांचा बेस कसा होता, सेम. हा आला बेटा बेस सेम. याच्यावरती कोण आहे राजांनो, -13 + 1 -13 + 1 -12/2 = -6. सिमिलरली T4 काढूया. T3 प्लस कोण बाळांनो, डी. T3 किती बेटा आपल्याकडे -6 आणि डी होता 1/2. परत बेस सेम करा. 2 × -6 -12 प्लस याच्यावरती होता 1/2 -12 + 1 -11/2 अँड सो ऑन. आपण लागल तेवढ्या टर्म्स बाळांनो लिहू शकतात, पण मिनिमम 4 लिहायच्या. सो इथं लिहायचं छान, रिक्वायर्ड AP इज. फर्स्ट टर्म लिहायला विसरू नका. फर्स्ट टर्म होती -7, सेकंड होती -13/2, थर्ड होती -6 -11/2 अँड सो ऑन. हा होता आपला बेसिकली AP कसा बनणार, जेव्हा तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल तेव्हाचे क्वेश्चनचा पॅटर्न. चला, हे तर तुम्हाला 2 मिनिटं समजेल. फाइंड द फर्स्ट टर्म, हा तुमच्या एक्सरसाइज 3.1चा लास्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट टर्म आणि कोण हवं आहे, कॉमन डिफरन्स ऑफ दिस AP. सांगा बाळांनो, हा जर मी बघितला फर्स्ट क्वेश्चन तर 5 1 -3 -7 सो ऑन. बोला, या AP साठी फर्स्ट टर्म कशी काढणार रे. अरे सोन्या, फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्म कोण आहे, 5 खतम. आणि सांग बरं, आपण कॉमन डिफरन्स कसा काढतो रे, कसा काढतो आपण, पुढची टर्म मायनस मागची टर्म. हा ऑलरेडी AP आहेच ना. पुढची टर्म मायनस मागची टर्म, 1 - 5 = what, -4. सांग बरं मग या क्वेश्चनसाठी फर्स्ट टर्म कोण म्हणले असते आपली 0.6 आणि कॉमन डिफरन्स कोण म्हणलं असतं रे, याच्यातून हा मायनस केला असता तर 0.9 - 0.6 = what, 0.3. हा असता आपला कॉमन डिफरन्स. असा बाळांनो गरीब होता एक्सरसाइज, खूप जास्तच हा डबल झाल्यावरतो. हां ठीक आहे, असो. तर तुम्हाला सर्वांना फर्स्ट एक्सरसाइज समजला, खूप सिम्पल आहे बाळांनो. 1 मार्क्सचा एक्सरसाइज आहे, आला तर आला ते पण माहीत नाही. असो, पण याचा सेकंड आणि थर्ड मात्र मिस करू नका, ही रिक्वेस्ट करतो. भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, बाय बाय.